ನಮಸ್ಕಾರ. ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್ ವೀಕ್ಷಕರಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ಸವಿತಾ ಕುಲಕರ್ಣಿ. ಸ್ಟೇ ಫೈನ್ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಟ್ ವತಿಯಿಂದ ನಾರಿ ಶಕ್ತಿಯನ್ನು ಗೌರವಿಸುವ ಅಪೂರ್ವ ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ ಮತ್ತು ಹಳದಿ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾರ್ಚ್ 24ರಂದು ಮುಲುಂಡ್ ಪಶ್ಚಿಮ ಕಾಳಿದಾಸ್ ನಾಟ್ಯಗೃಹದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ನಡೆಯಿತು. तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजरी सुबक ठेकणी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजरी चटक चांदणी चमचमते अंगरी कशी दिसते मी सांगा कशी दिसते मी या नऊवारी साडीत सांगा कशी दिसते मी नऊवारी साडीत सांगा कशी दिसते मी या नऊवारी साडीत. ಸ್ಟೇ ಫೈನ್ನ ನಿರ್ದೇಶಕರುಗಳಾದ ಸೂರಜ್ ಕುಂಬಾರ್, ನಿರ್ದೇಶಕಿ ಮೋಹಿನಿ ಆರ್ ಪೂಜಾರಿ, ಅತಿಥಿ ಮಾರುತಿ ದತ್ತು ದೇಸಾಯಿ, ಭಾರತಿ ಸೇವಾಲೆ, ಠಾಣೆಯ ಮಾಜಿ ಮೇಯರ್ ಮೀನಾಕ್ಷಿ ಶಿಂದೆ, ಸಾರಿಕಾ ಸುನಿಲ್ ಅಷ್ಟೇಕರ್, ಅಡ್ವೊಕೇಟ್ ಪ್ರಾಜಕ್ತಾ ನಂದಕುಮಾರ್ ದೇಶ್ಮುಖ್, ಭಕ್ತಿತಾಯಿ ಭೋಸ್ಲೆ, ನಿರ್ದೇಶಕ ರವಿ ಪೂಜಾರಿ ಬೋಳ, ನೀಲಂ ಅಂಬಾಲೆ, ಪ್ರಕಾಶ್ ದಾಸುರಿ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಚಾಲನೆ ನೀಡಿದರು. समोर नतमस्तक होताना हात जोडावे आणि संपूर्ण जी ऊर्जा आहे ती स्वतःमध्ये सामावण्याचा प्रयत्न करावा. कारण असत्याकडून सत्याकडे जाणारा हा मार्ग. ಬಳಿಕ ಗಣಪತಿ ನೃತ್ಯ ಪ್ರಸ್ತುತಗೊಂಡಿತು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸಾರಿಕಾ ಸುನಿಲ್ ಅಷ್ಟೇಕರ್, ವೀಣಾ ಪೂಜಾರಿ, ಅನುಜಾ ಪಾಟೀಲ್, ನೀಲಂ ವಿಜಯ್ ಸೋನಾವಣೆ, ಡಾಕ್ಟರ್ ವಿಜಯ್ ನಿತಿನ್ ಚೌಹಾಣ್,
ಅರ್ಪಿತಾ ತಕ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಸ್ಟೇಫೈನ್ ನಾರಿ ಗೌರವದೊಂದಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು. ಬಳಿಕ ಗಣ್ಯರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಗೋಲ್ಡ್ ಡೈರೆಕ್ಟರ್, ಸಿಲ್ವರ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಹಾಗೂ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಯ ಗಣ್ಯರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಸ್ಟೇಫೈನ್ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಕೆಟ್ನಲ್ಲಿ 1 ಗ್ರಾಂ ಚಿನ್ನದ ಸಾಧನೆ ಮಾಡಿದ ಪಾಲುದಾರರನ್ನು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಲಾಯಿತು. यांच्या कार्यालयात वाचक शाखेत कार्यालयीन कामकाज करत आहेत. तुमच्या येणारे खरंच सुरक्षित वाटायला लागले. अधिक थँक्यू सौ नीलम विजय सोनवणे. अभिनंदन. अभिनंदन. शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझसा दलेर प्यारो के सच सच कहता मैं झटक रहता मैं आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग तुम लोग. तुम्हाला काय मिळालंय? 45. ओहो कॅश रोल पोळीचा डबा आहे काय? ऑनरेबल मिसेस मीनाक्षी शिंदे, वेलकम ताई. हे नाही चालणार. माझ्या बहिणीसाठी टाळ्या जोरदारच कारण व्यक्ती.
गेले, शाल पण घेऊन गेलो. तुमचं झालं ताई त्यांचं? बायकोला फोटो बोलून निघालोय घरात. फोटो बोलून तर मग म्हणत म्हणजे मी इनडायरेक्ट फ्रेंड टू अस, त्यामुळे निलेशसाठी जोरदार टाळ्या झालं पाहिजे. मी मगाशी जसं सांगितलं ॲडव्होकेट सीमा महेश पवार, लोधा अमाळा, कोर्ट ठाणे. गोल्डन विनर्सची वार्ता करतोय. देयर इज अ गोल्डन गर्ल फ्रॉम डोंबिवली, सृष्टी पाटील. ಶ್ರೀಲಂಕಾದಲ್ಲಿ ನಡೆದ ಪವರ್ ಲಿಫ್ಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ 5 ಚಿನ್ನದ ಪದಕ ಪಡೆದ ಸೃಷ್ಟಿ ಪ್ರವೀಣ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಭಿನಂದಿಸಲಾಯಿತು. काय अचीवमेंट आहे यार. ಸೂರಜ್ ಕುಂಬಾರ್, ಮೋಹಿನಿ ಪೂಜಾರಿ, ಮೀನಾಕ್ಷಿ ಶಿಂದೆ ಹಾಗೂ ಅತಿಥಿ ಗಣ್ಯರು ತಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆ ತಿಳಿಸಿದರು. आपल्या कंपनीची सुरुवातच एका नारी शक्तीच्या विचाराने सुरू झालेली आहे. नारी शक्तींना आयुष्यामध्ये जे काही त्रास भोगावा लागतो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त त्रास हा मासिक पाळीमध्ये आहे. आणि त्याच्याच कंपनीने सुरुवात केली होती एक सॅनिटरी नॅपकिन, जे स्टेफाईन घेऊन आलो होतो, प्युअर कॉटन ॲन सॅनिटरी नॅपकिन. एका प्रोडक्टने गेल्या 4 वर्षात आम्ही सुरुवात केली आणि हा प्रवास मागचे 4 वर्ष कसा सुरू झाला, आज जवळजवळ तुमच्या सर्वांच्या माध्यमातून 300 प्रोडक्टपर्यंत आपण घेऊन गेलेलो आहोत. आज मला सांगायला आनंद वाटतो की आपल्याकडे जवळजवळ 13 लोकांच्या माध्यमातून आम्ही ही कंपनीची नीव ठेवली होती, पाया बांधला होता. आणि त्यांच्याच माध्यमातून मी माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटासोबत राहून आजपर्यंत इथपर्यंत घेऊन आलो. अशा ग्रेट ॲडमिन डायरेक्टर मोहिनी पुजारी मॅडम, त्याचबरोबर ट्रेडिशनलचं प्रोडक्शन डिपार्टमेंट सांभाळणारे हमारे मुत्तुकृष्ण नायडू सर, त्याचबरोबर बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर प्रकाश दसुरी सर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर जिग्ना बिंडे मॅडम, या सर्वांच्या माध्यमातून आज कंपनी एक स्टँड घेऊन उभा आहे. एक नावारूपास आणणारा एक असा ब्रँड आपण घेऊन आलेलो आहे. आणि याची सुरुवात 2022ला आम्ही केली होती. आज 4 वर्ष कंप्लीट होत आहेत. सांगायला आनंद होतोय, या 10-12 मावळ्यांना घेऊन आपण याची मुहूर्तमेढ रोवली होती. आणि आज ह्याच 10-12 मावळ्यांच्या माध्यमातून जवळजवळ 13,000 महिलांचा क्राऊड घेऊन आपण चालतोय. आणि त्याच्यामध्ये आनंद आहे की 90% जास्तपेक्षा महिला आपल्या स्टेफाईन नारीमध्ये काम करतायत आणि स्टेफाईन नारी प्रोडक्टला घेऊन मार्केटमध्ये जात आहेत. बारे में ऑलरेडी सूरज सर ने आपको प्रॉपर प्रेजेंटेशन दिया है, बट मैं सभी को एक ही बोलना चाहूंगी कि आज हम यहाँ पे सब जमे हैं वुमेन्स डे सेलिब्रेशन स्टेफाइन का. बट वुमेन्स डे सेलिब्रेशन ये खाली 8 मार्च को यहाँ
24 मार्च को नहीं सेलिब्रेट किया जाता है। वुमेन्स डे हर एक नारी का एक खुद का अधिकार का एक दिन हुआ जाता है। इसीलिए 7 मार्च से लेके नेक्स्ट ईयर के 8 मार्च तक वुमेन्स डे सेलिब्रेट करना चाहिए। इसके लिए आप एक नारी हो, इसके लिए जोरदार तालियां बजाइए। नारी होना ये गौरव का बात है, क्योंकि एक नारी अपने परिवार को संभालती है, अपने बिजनेस को संभालती है, उसी की तरह समाज को भी संभालती है। पर ऐसे नारी के लिए आप सभी नारी यहाँ पे आज कालिदास हॉल में जमा हुए हो, इसके लिए जोरदार ताली, जोरदार इतने जोर से ताली बजाइए कि हाथों में खुजली आना चाहिए। और जब खुजली आता है तो क्या बोलते हैं? पैसा, पैसा आता है, पैसा। तो जोरदार ताली अपने लिए बजाइए और उसी के साथ साथ अपने परिवार के लिए बजाइए। आज मुझे जो मान सम्मान दिया गया है ये ओनली एंड ओनली स्टे फाइन के वजह से है। ये स्टे फाइन कंपनी मेरे लिए मेरे गौरव का जगह है, क्योंकि मेरा परिवार सब कुछ कालिदास में आए हैं। मेरे हस्बैंड मिस्टर रवि पुजारी, मेरी डॉटर श्रेया पुजारी और मेरा बेटा चेतन पुजारी। मेरा फैमिली मेरे लिए सबसे नंबर 1 है और उसके साथ मेरा स्टे फाइन का परिवार नंबर 1 है। स्टे फाइन का परिवार ये मेरा यहाँ दिल में, क्योंकि 2022 में जब हमने शुरुआत की थी स्टे फाइन की, यही मेरी 5 महिला आ जाओ स्टेज पे जो मेरे साथ खड़े हैं। रेणुका देसाई मैडम, स्वाति मानूर मैडम, जिग्ना भिंडे मैडम, शिल्पा पुरड़कर मैडम, जिग्ना भिंडे मैडम, प्रकाश दस्तूरी सर। क्योंकि सब लोग पूछते हैं कि वो लेडीज कौन है जिसके साथ में आपका बिजनेस स्टार्ट हुआ था। ये मेरे लोग हैं, ये दिख रहे हैं, ये मेरे लोग हैं। इनके माध्यम से बिजनेस को स्टार्ट किया था, इनके माध्यम से, इनके साथ के साथ आज अपनी कंपनी 30,000 महिलाओं तक पहुंची है। 30,000 महिलाओं तक अपनी कंपनी ऑलरेडी पहुंच चुकी है। गेली 4 वर्षाच्या अथक प्रयत्न, मला असं वाटतं माझ्यासमोरच सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि पहिल्या ब्रांचपासून मी प्रत्येक उद्घाटनाला कायम सोबत राहिलेली आहे। खरं तर खूप कौतुक म्हणावं लागेल, कारण एखाद्या कामात सातत्य ठेवणं फार गरजेचं आहे। कारण बरेच लोक बिझनेस करायचा विचार करतात आणि थोडं काय प्रॉब्लेम झाले की हातबल होऊन ते सोडून देतात, पण ही कंटिन्युटी कायम ठेवणं आणि एवढ्या महिलांना एकत्र आणणं ही खूप मोठी मला असं वाटतं जबाबदारी। आणि ते स्टे फाइनच्या माध्यमातून मोहिनी पुजारी असेल, सूरज सर असतील, यांच्या माध्यमातून मला असं वाटतं ही जोडगोळी पहिल्यांदा मला भेटायला आली होती आनंद आश्रमात, आणि मला असं वाटतं आनंद आश्रमात येणारा माणूस कायम हसत बाहेर जातो, जरी रडत आला तरी तो जाताना हसत जातो। आणि त्याचवेळी ह्यांची एक संकल्पना त्यांची होती आणि ती त्यांनी पूर्णत्वास नेली आणि गेली 4 वर्ष मला असं वाटतं एक रोपटं लावलं होतं आणि त्याचं वटवृक्ष होताना मी स्वतःच्या डोळ्यांनी बघते। आणि एवढा मोठा परिवार तयार करताना काही अडचणीला सामोरं जावं लागतं हे मला स्वतःला कल्पना आहे, कारण संपूर्ण ठाणे जिल्ह्याची महिला आघाडी मी सांभाळते। 1-2 महिलांना एकत्र करायचं बोललं तरी खूप त्रास असतो, खूप भांडणं असतात, पण एवढ्या लोकांना एकत्र करून आपण कामाला लावलं आहे आणि त्यांना स्वयंरोजगार दिले। खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की तुम्ही तुमचा बिझनेस नाही केला तर तुम्ही लोकांना घडवण्यासाठी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ही सगळी तुमची जी धडपड आहे, आता गेली 4 वर्ष तुम्ही जे प्रयत्न करताय आणि त्या माध्यमातून एवढ्या महिलांना रोजगार आपण उपलब्ध करून दिलेले आहेत, तर खरं तर माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत। आणि अशाच सगळ्या महिला यांना रोजगार आपण उपलब्ध करत राहा आणि तुमचे ब्रांचेस असेच वाढत राहू दे ही सदिच्छा मी व्यक्त करेन। आपण प्रत्येकजण कोणाच्या तरी आयुष्याच्याशी प्रेरित होऊन आपलं जीवनयापन करत असतो, हे बरोबर आहे की नाही? तर तुमच्या ह्या स्टे फाइन टीमला मला एकच गोष्ट सांगायची की अक्काचा संघर्ष मी माझ्या डोळ्यातून जवळून खूप बघितलेलं आहे। मोहिनी ताईंचं अगदी म्हणजे बोलतात ना की कोणतं काम मोठं करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय लागते, जी जिद्द, चिकाटी, मेहनत लागते, जी कन्सिस्टन्सी लागते, त्याचं जिवंत मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी अक्का आहे। मी तिला जवळून बघितलं, तिची मेहनत बघितली, तिचा संघर्ष बघितला आणि सूरज सर असतील त्यांचं मार्गदर्शन ताईला लाभलं। आपलं एवढं मोठं खरं तर स्टे फाइन कंपनी नाही तर परिवार कुटुंब नियोजन असावं तर असं असावं, त्यासाठी मी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुढील काळात 8 नव्हे तर 800 शाखा तुमच्या या ठिकाणी व्हाव्यात, तुम्ही खूप मोठ्या व्हावात, ही कंपनी खूप मोठा व्हावी आणि ह्या कंपनीचे जेवढे पण शेअर होल्डर्स आहेत, मी ते कंपनीचे बाकीचे मित्र बोलणार नाही तर तुम्ही शेअर होल्डर्स तुम्ही सर्वांनी खूप मोठी उंची गाठावी।
आणि या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचा सर्वांचा सहभाग इथे बघता खरंच खूप आनंद होत आहे. कारण मी स्वतः महिला असल्यामुळे या लोकप्रतिनिधी म्हणून, नगरसेवक म्हणून काम करत असताना कित्येक वेळा महिलांचे विषय आम्ही पाहत असतो. परंतु येणाऱ्या आमच्याकडे महिला या अशाच असतात की त्यांना कुठेतरी पाठबळ, ऊर्जा ही हवी असते. कारण आज आपण महिलांसाठी जर क्षेत्र पाहिलं तर कुठलंच क्षेत्र, म्हणजे आज राजकीय असो, सामाजिक असो, वैद्यकीय असो, शैक्षणिक असो किंवा सरकारी असो, अशा कुठल्याही क्षेत्रामध्ये आज महिलांसाठी आपलं वर्चस्व दाखवण्याची कुठेतरी संधी ही उपलब्ध होत असते. आणि चांद्यापासून बांद्यापर्यंत आज महिला आपल्या चूल-मूलची चौकट सोडून हे आकाशाला गवसणी घालणाऱ्या आमच्या या महिला आजच्या युगामध्ये तयार झालेल्या आहेत. आज यहाँ आके बहुत अच्छा लगा क्योंकि सारी नारियों को यहाँ सम्मान किया जा रहा है. आप लोग हर एक नारी खुद को रिप्रेजेंट कर रहे हो आज. एंड जैसा मैम ने अभी बोला, सबकी पहचान एक सही वक्त पे खुद एक नारी अपने आप को पहचानती है. मैं अपनी स्टोरी शेयर करना चाहूँगी. मेरा नाम अर्पिता है एंड मेरे माँ बाप ने मुझे हर माँ बाप अपने बच्चों को बहुत अच्छे से परवरिश करते हैं. उनकी इच्छा होती है कि बड़े होकर वो उनका नाम रोशन करें. एंड मेरे माँ बाप ने भी मुझे वो हर चीज़ दी जो उनके कैपेबिलिटी में थी. बट कहीं ना कहीं सबकी जर्नी अलग होती है. मैं थोड़ी डरी सहमी सी लगती थी. आज मैं यहाँ खड़ी हूँ, आप लोग के सामने बात कर रही हूँ. ये वो अर्पिता नहीं थी उस टाइम पे. एंड मेरी पहचान बनी शादी के बाद. मैं आज कॉन्फिडेंट हूँ, खुद को पहचानती हूँ, खुद की इच्छाओं को पूरा करने की आशा रखती हूँ. पण आज मी त्या गोष्टीला अनुभव केला. आपण म्हणतो ना की अनुभव करणे एक गोष्ट वेगळी असते आणि ऐकणे एक गोष्ट वेगळी असते. तर मी अनुभव केला. आज या हॉलमध्ये जवळजवळ 80% शक्ती आहे, म्हणजे नारी शक्ती आहे. ओके. आणि माझा जो प्रोग्राम आहे त्याचं नावसुद्धा आहे शिवशक्ती रेकी. सो शिव आणि शक्तीचं मिलन जेव्हा होते तेव्हा हे जग बदलू शकते. आणि मी माझ्या प्रोग्राममध्ये नेहमी सांगतो, इथं नाही, इथं आहे म्हणून नाही, प्रत्येक प्रोग्राममध्ये, प्रत्येक सेशनमध्ये मी हे सांगतो की आज आमचं म्हणजे पुरुषांचं जे अस्तित्व आहे ते फक्त आणि फक्त शक्तीमुळे आहे, नारीमुळे आहे. आणि ती जर का नाही तर मग काहीच नाही. सो जे काही चालू आहे आज या जगामध्ये त्याच्यामागं तुमचा खूप मोठा हात आहे. 400 वर्षापूर्वी आपल्या जाणत्या राजाने ही शक्ती जी आहे ती ओळखली होती आणि त्यांच्या राजकारणातलं जे राज्यातलं अष्टप्रधान मंडळ होतं त्यामध्ये देखील स्त्रियांना एक महत्त्वाचं स्थान दिलं होतं. मधल्या काळानंतर थोडंसं आपण सगळे जाणतात, जो काळ गेला त्यानंतर परत सावित्रीबाई फुलेने स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना परत जागृत केलं. आणि तो जो पायंडा आहे तो पायंडा कारण पुढे नेण्याचं काम, कारण स्त्रीमध्ये खूप शक्ती आहे, बहुआयामी व्यक्तिमत्व आहात तुम्ही, आणि तोच पायंडा पुढे नेण्याचं काम स्टेफाईनच्या माध्यमातून सूरज कुमार आणि मोहिनी मॅडम करतायत. आणि तुम्हाला एक जी संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं रूपांतर तुम्ही नक्कीच आपण बघतोय की आज 8 शाखा झाल्यात. त्या संधीचं तुम्ही नक्कीच सोनं केलेलं आहे. तर या सर्व स्टेफाईनच्या रणरागिणींना माझं नमन. मला असं वाटतं मी स्टेफाईनबद्दल काही बोलणं हे थोडंसं लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल. मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा माझं स्वतःचं असं मत आहे की जेव्हा मी म्हणतो की एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या बाईला आपण हा अधिकार देतो किंवा एखादी ही जागा देतो, हे मी म्हणताना मी स्वतःला कुठल्या ती वरच्या पायरीवर ऑलरेडी ठेवलेलं असतं म्हणून मी ते म्हणतो. आणि सर जसं म्हणाले तसं की मुळात आमचा जन्म हाच तुमच्यामुळे झालेला आहे, त्यामुळे आम्ही तुमच्याबद्दल काय बोलायचं. आपण कायम एकत्र आहोत, एकत्र राहू आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ते अजून माझ्या डोक्यात आलं की सकाळी उठून जर आरशात बघितलं आणि मी असं स्टे फाईन बोलले तर मला तेव्हा स्टे फाईनचे प्रोडक्ट नाही पण मला तो स्टे फाईन शब्द माझ्या ह्याच्यात गेला आणि मला वाटलं की काय म्हणतो हा स्टे फाईन. हा स्टे फाईन असा म्हणतोय की हा आज सकाळचा दिवस उगवलाय, रात्रपर्यंत 24 तास तुझ्याकडे आहे, जे पण दुसऱ्या दिवसापर्यंतचे, तोपर्यंत तू स्टे फाईन राहायचं आहे. तर कसं स्टे फाईन राहायचं आहे तर स्टे फाईनमध्ये स्वतःला प्रेम करायचं आहे,
स्वतःच्या आत्माला खूप 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 थँक्यू सांगायचं आहे, त्याला सांभाळायचं आहे. आणि तू जेव्हा स्टे फाईन बोलून जर उठतेस तर तुझा दिवस स्टे फाईनच राहणार आहे. तर किती सुंदर हा शब्द ह्यांनी उचलला. ज्याला कोणा कंपनीमध्ये स्टे फाईन सुद्धा असेल तो स्वतः म्हणजे स्टे फाईनमध्ये तुम्ही जर जुळलात तर तुमचं आयुष्य सुंदर 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 वरच जाणार आहे. स्टे फाईन परिवाराकडून मिळालेला नारी गौरव पुरस्कार बद्दल मी खूप आभारी आहे. आणि विशेष सूरज सर आणि मोहिनी मॅडम, तुम्ही जे काही हे काम करताय खूप कौतुकास्पद आहे. थँक्यू सो मच. माझ्याकडे ज्या नारी येतात जनरली, मी ज्या नारी आत्तापर्यंत बघतीये त्या मी अबला किंवा ज्यांना त्यांच्या फॅमिलीकडनं ज्यांना सपोर्ट मिळत नाही किंवा ज्यांच्यावरती अन्याय होतो, अशा प्रकारच्या महिलांशी माझा जास्तीत जास्त संबंध आत्तापर्यंत आला आहे. परंतु आता जेव्हा मी हे इव्हेंट पाहिलं, इथलं ऑर्गनायझेशन पाहिलं, तेव्हा मला असं जाणवलं की नाही, फक्त अबला किंवा अन्यायाने पीडित महिला नसतात, तर आपण अशा स्टेजपर्यंत आता येऊन पोचलो आहे की जिकडे आपण अशा प्रकारचे सन्मान मिळवतो आहे. वी आर रिचिंग टू द हाईट्स. आणि ही एक खूप मोठी ऊर्जा आहे की आपण नारी आहे म्हटल्यानंतर आपण आपल्या फॅमिलीजला किंवा आपण पीडितच असलं पाहिजे असं नाही आहे. तर आपल्यामध्ये खूप शक्ती आहे. वी आर हॅव्हिंग सपोर्टिव्ह लेडीज लाईक मोहिनी मॅम, जे अशा प्रकारचे इव्हेंट ऑर्गनाईज करतात, आपल्याला आणखी ऊर्जा देण्याचं काम ते करतायत. आणि हे अवॉर्ड मिळणं ही माझ्यासाठी खूप सन्मानाची गोष्ट आहे. कोमल सी हस्ती है मेरी, लोग कहते हैं कोमल सी हस्ती है मेरी, पर उन्हें क्या पता तूफानों से दोस्ती है मेरी. मैं नारी हूँ, मैं झुकना नहीं जानती, मैं रुकना नहीं जानती, आसमान छूने की जिद है मेरी. सो डेफिनेटली आपण सगळे महिला आहोत. आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की तू महिला आहेस, तू नारी आहेस, तू घर मूल चूल हेच तू सांभाळ, चूल आणि मूल हेच तुझं आयुष्य आहे. पण बऱ्याचशा महिलांनी ही गोष्ट स्वीकार पण केली आहे. बट आज इथे बसलेल्या सगळ्या स्टे फाईनच्या ज्या नारी आहेत, तर तुम्ही सगळे खूप लकी आहात का तुम्हाला हा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. लोक म्हणतात का हा जो व्यवसाय आहे हा जोडण्याचा व्यवसाय आहे. स्टे फाईन सुपरमार्टच्या वतीने ही जी तुमच्या नारी शक्तीची एकजूट त्यांनी केलेली आहे, त्याबद्दल स्टे फाईन सुपरमार्केटच्या पूर्ण टीमला, कुंभार सर, मोहिनी पुजारी मॅडम यांना सलाम, हॅट्स ऑफ. अभिमान असतोच आणि माहेरनेच आपल्याला घडवलेलं असतं आणि आपण सासरी येऊन तेच संस्कार जपत असतो. माझं बालपण एकदम खेड्यात झालं आहे. 6 किलोमीटर जंगलातून चालून माझं MEdपर्यंत शिक्षण झालं आहे. मी गावी असताना माझ्या कणकवली कॉलेजला, माझ्याच कॉलेजला मी प्रोफेसर म्हणून काम करत होते. मुंबईला आल्यानंतर प्रिन्सिपल म्हणून आत्ताही काम करते आहे दादरच्या एका शाळेमध्ये. आणि आता प्रोड्युसर म्हणून तुमच्यासमोर उभी आहे. एक स्त्री सगळ्या जबाबदाऱ्या अगदी समर्थपणे पेलू शकते. पण अनुभवली. आणि ही जी कंपनी आहे ही कॉलेजमध्ये येऊन स्टुडंटसाठी काही लेक्चर्स देणं, एंटरप्रेन्योर या विषयावर बोलणं, तसंच लास्ट 4 वर्षामध्ये झालेला ह्या कंपनीचा प्रोग्रेस आणि काही प्रोडक्ट्स हे स्टुडंट्सला डिस्ट्रीब्यूट करणं. अँड दे आर स्पॉन्सरर्स फॉर मेनी प्रोजेक्ट हिअर फॉर अवर कॉलेज. त्यामुळे मला यांना सांगावंसं वाटेल की ह्यांची ही खरंच जी 4 वर्षामधली सक्सेसफुल जर्नी आहे ही आम्ही अनुभवली आहे यांच्याबरोबर. मोहिनी मॅडम मला 3-4 वर्षापूर्वी एकदा बोलल्या होत्या की नीलम मला असं काहीतरी काम करायचं आहे, फक्त 5च वर्ष काम करायचं आहे, एक यशस्वी स्त्री होऊन दाखवायचं आहे. पण मला असं वाटतं की ते 5 वर्षही त्यांनी घेतलेले नाही आहेत. त्याआधीच त्या यशस्वी झाल्यात. आणि फक्त त्याच यशस्वी नाही झाल्या तर त्यांनी त्यांची ही टीम असेल, त्याबरोबर स्टे फाईनच्या ह्या जोडलेल्या महिला असतील, त्या सगळ्याच महिलांना मला असं वाटतं की यशस्वी बनवलं आहे. Thank you all the ladies out there. Congratulations to each and every one. All the best. Thank you so much. I am a healer and recognizing my work as a healer means a lot for me. As a healer we transform everybody's life. And I'm sure Stay Fine is doing the same. Transforming lives. आणि मोहिनी माझी खूप जवळची आणि खूप छान मैत्रीण आहे. ती चांगली मैत्रीण तर आहेच,
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती छान व्यक्ती आणि एकदम मस्त बिझनेस वुमेन एंटरप्रेनर आहे. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही सगळेजण मोहिनीशी कनेक्ट आहेत, तर तुम्ही सगळे खूप नशीबवान आहेत. ಚಿತ್ರನಟ ಪ್ರಶಾಂತ್ ಪೂಜಾರಿ, ಸಂಘಟಕ ಉಡುಪಿ ಜಿಲ್ಲಾ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪಡೆದ ನವೀನ್ ಪಡು ಇನ್ನ ಹಾಗೂ ವೀಣಾ ಪೂಜಾರಿ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲಾಯಿತು. सर तसं तर मी केलं पाहिजे ॲक्च्युली. बरेच वर्ष झाले म्हणजे आता मला त्याचंच माहिती नाही केसांचा कसा असतो तो. हां स्टे फाइन स्टार्ट हुआ था सात लोगों में, तो अभी 7 ब्रांचेस है. तो ये श्रेय है सभी को जाता है. इसमें जो जो इन्वॉल्व है, जो काम करते हैं, हार्डवर्क, ये बिना विजन के हो नहीं सकता. ये विजन देखा है सर ने, सूरज सर ने और मोहिनी अक्का ने. ऐसे ही 7 और इंटू 10 हो जाए. नेक्स्ट टाइम जब मैं आऊँगा तो 70 हो जाए, मैं ऐसा आशा करता हूँ. कि आज सत्कार दिया है उसके स्टे फाइन फैमिली का तरफ से, उसके लिए मैं आभारी हूँ. और जो मोहिनी मैडम को मैं बहुत साल से जानती हूँ, बहुत मेहनती लड़की हो. मैं हमेशा उसको बोलती हूँ एक ना एक दिन तुम सक्सेस बनेगी करके, लेकिन आज बन चुकी है. आज ये क्राउड देख के मुझे ऐसा लग रहा है मोहिनी एक बहुत अच्छा से सक्सेस हो चुकी है. उसको और भी सक्सेस हमारा नारायण गुरु भगवान और जो वो भगवान को प्रे करती है वो करने दो. उनका पूरा स्टे फाइन ಫ್ಯಾಮಿಲಿ ಸಕ್ಸಸ್ होने दो. ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಶ್ರಮಿಸಿದ ಸಂಘಟಕ ಮೋಹಿನಿ ರವಿ ಪೂಜಾರಿ ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸಲಾಯಿತು. ಲಾವಣಿ ನೃತ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಮೆರಗು ನೀಡಿತು. सांगाना कशी दिसते मी, सांगाना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. सांगाना कशी दिसते मी नऊवारी साडीत. सांगाना कशी दिसते मी या नऊवारी साडीत. Get your money up. मेरे गानों पे हाथ उड़ती अगर नहीं करे यहाँ पे तो, मेरे गानों पे हाथ उड़ती अगर नहीं करे यहाँ पे तो मार पड़ती. ಒಟ್ಟು ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ದೀಪಕ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರ ನಿರ್ವಹಣೆಯಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ಜರುಗಿತು. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಮುಲುಂಡ್ನ ಕಾಳಿದಾಸ್ ನಾಟ್ಯಗೃಹದಲ್ಲಿ ನಡೆದ ಈ ಸಮಾರಂಭವು ಕೇವಲ ಒಂದು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಹಳದಿ ಕುಂಕುಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿ ಉಳಿಯದೆ ಸಮಾಜದ ವಿವಿಧ ಕ್ಷೇತ್ರಗಳ ಸಾಧಕ ಮಹಿಳೆಯರನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಗೌರವಿಸುವ ಮೂಲಕ ನಾರಿ ಶಕ್ತಿಗೆ ನಿಜವಾದ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಮನ ಸಲ್ಲಿಸಿತು. ಸ್ಟೇ ಫೈನ್ ಸೂಪರ್ ಮಾರ್ಟ್ನ ಈ ಶ್ಲಾಘನೀಯ ಪ್ರಯತ್ನವು ಮಹಿಳಾ ಸಬಲೀಕರಣಕ್ಕೆ ಪೂರಕವಾಗಿದ್ದು, ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಶ್ರಮಿಸಿದ ಮೋಹಿನಿ ರವಿ ಪೂಜಾರಿ ಮತ್ತು ತಂಡದ ಸಂಘಟನಾ ಚಾತುರ್ಯವು ಎಲ್ಲರ ಮೆಚ್ಚುಗೆಗೆ ಪಾತ್ರವಾಯಿತು. ಗಣ್ಯರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಮತ್ತು ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಳೆ ಈ ಸಂಭ್ರಮಕ್ಕೆ ಮತ್ತಷ್ಟು ಮೆರಗು ನೀಡಿತು. ಯೋಗೇಶ್ ಪುತ್ರನ್ ಜೊತೆ ಜೈರಾಮ್, ಮುಂಬೈ ನ್ಯೂಸ್. करते हैं प्यार हम everyone, एक दूसरे के लिए बेकरार हम once again, एक दूसरे से करते हैं प्यार.